घरी गेल्या गेल्या दूध खायला मिळेल अशी जागा आहे मला इथं मिळेल का तुम्ही कमीत कमी घ्या नका घेऊ तर एक व्हिजिट तरी कमीत कमी डॉक्टरांच्या फार्मर मारावी। कुठला शेतकरी जर नवीन असेल तर त्याला चांगल्या प्रकारची माहिती मिळते आणि युट्यूबवर व्हिडिओ पाहण्यात आणि समक्ष येऊन गाय पाहण्यात फार फरक आहे। नमस्कार शेतकरी पशुपालक मित्रांनो, गीर क्रांती चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपल्याकडे अहिल्यानगर शेवगाव या ठिकाणावरून पशुपालक आले होते, तर त्यांनी घरगुती दूध खाण्यासाठी आपल्याकडून एक वेलेली गाय घेतलेली। तर आपण त्यांना आपल्या फार्मवर आलेला अनुभव तसंच त्यांचा परिचय जाणून घेणार आहोत। मी वैभव गावारे राहणार शेवगाव तालुका शहरटाकळी हे गाव आहे माझं आणि मी डॉक्टरांच्या फार्मवर पहिल्यांदा व्हिजिट मारली आणि आतापर्यंत त्यांचे युट्यूबवर व्हिडिओ पाहिले भरपूर आणि युट्यूबवर व्हिडिओ पाहण्यात आणि समक्ष येऊन गाय पाहण्यात फार फरक आहे। तरी माझी प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे की तुम्ही कमीत कमी घ्या नका घेऊ तर एक व्हिजिट तरी कमीत कमी डॉक्टरांच्या फार्मवर मारावी। डॉक्टर फार मोठा बदल करून नाही सांगत, 2 शब्दात व्यवहार होतो आणि तुम्हाला 2 गाय जास्त पाहायला मिळतात। जी पसंत पडली त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी गाय घेऊन जाऊ शकतात, हे माझं सांगणं आहे आणि डॉक्टरांचा फार्म खूप चांगला आहे। आता तुम्ही गाय घेतली, पहिल्या गाय आहेत का तुमच्याकडे काय? नाही, आता मी पहिल्या गायी मोडलेल्या आहेत, सगळ्या पहिलं माझं फार्म त्या गायी विकलेल्या आहेत। आता पहिली गाय माझी गीर गाय चालली। ही कशासाठी घेतली तुम्ही? मी घरगुती दुधासाठी घेतलेली, माझ्या मुलांसाठी आणि घरी लागतं दूध म्हणून मी घरी घेतलेली। कसं वाटलं तुम्हाला आपल्या फार्मवर? फार्मवर येऊन खूप चांगलं वाटलं, 1 सोडून 4 गाया पाण्यात मिळाल्या आणि मला आज घरी गेल्या गेल्या दूध खायला मिळेल अशी जागा आहे मला इथं मिळेल। कुठला शेतकरी जर नवीन असेल तर त्याला चांगल्या प्रकारची माहिती मिळते। जरी त्याला असला काही गायचा अनुभव नसेल तर तो माहिती डॉक्टर 100% सांगतात, त्याच्यामुळे कुठलीही अडचण नाही। शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारचं असं म्हणून जायचं आपलं कसं काय बघण्याचं, जी क्वालिटी 100% चांगलं सांगतात त्यास। तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय गो माता, जय गीर क्रांती।